दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरातल्या छोट्या मुलांकडनं तुम्ही सरस्वती पूजन नक्की करून घ्या. त्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद घरातल्या मुलांना मिळेल, अभ्यासात त्यांना गती मिळेल आणि सरस्वतीच्या कृपेने त्यांची प्रगती होईल. पण हे सरस्वती पूजन कसं करायचं, सरस्वती कशी काढायची, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, दसऱ्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये मुलं असतील, मुली असतील, जे शिक्षण घेत असतील, त्यांच्याकडून तुम्ही सरस्वती पूजन नक्की करून घ्या. जर तुमची मुलं लहान असतील तर त्यांना शेजारी बसून तुम्हीच ते पूजन करा. पण मुलं मोठी असतील, पूजा करण्यासारखी असतील तर त्यांना आवर्जून हे सरस्वती पूजन करायला सांगा. या सरस्वती पूजनामध्ये मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकांची पूजा केली जाते. त्यामुळे मुलांना अभ्यासाचं महत्त्व, पुस्तकांचं महत्त्व कळतं आणि वया पुस्तकांबद्दल मुलांच्या मनात आदर निर्माण होतो. आणि त्याचबरोबर हे सरस्वती पूजन म्हणजे साक्षात विद्येच्या देवतेचं पूजन असतं, जे प्रत्येक विद्यार्थ्याने करावं. त्यामुळे निश्चितच सरस्वतीच्या कृपेने मुलांची विद्या अभ्यासात प्रगती होते. चला तर मग बघूया ही पूजा कशी करायची. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन कसं करावं आणि त्याचबरोबर सरस्वती कशी काढावी हे सुद्धा. आणि त्यासाठीच मी हा पांढरा फळा घेतलेला आहे. याच्यावर मी तुम्हाला सरस्वती काढून दाखवणार आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातल्या मुलांच्या हाताने हे सरस्वती पूजन नक्की करा. त्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या मुलांना नक्कीच मिळतो. दसऱ्याच्या या पूजेमध्ये घरातल्या सगळ्याच ग्रंथांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या किंवा कॉलेजला जाणाऱ्या अर्थात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या वह्या पुस्तकांची सुद्धा पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर पाटीवर सरस्वती काढायची आहे किंवा एखाद्या कागदावर काढली तरी चालेल आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे. आता हा बोर्ड मी स्वच्छ पुसून घेतला आहे आणि यावर मी तुम्हाला सरस्वती काढून दाखवते. दसऱ्याच्या पूजेसाठी सरस्वती आपण काढलेली आहे आणि मांडलेली सुद्धा आहे. आता आपल्याला मांडायची आहेत पुस्तकं. ग्रंथांची पूजा, पुस्तकांची पूजा केली जाते. तर कुठले कुठले पुस्तकं मी इथे घेतलेत. चातुर्मास घेतलेला आहे, याच्यामध्ये सगळ्या आरत्या असतात, त्याचबरोबर कहाण्या असतात, व्रतवैकल्य कसे करावे ते हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक मी इथे घेतलंय. त्याचबरोबर श्रीराम विजय कथासार आहे. सगळ्यात महत्त्वाचं भगवद्गीता आपल्या सगळ्यांच्या घरात असते, तिची आज पूजा करायची आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ मी घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता. अगदी छोटी पुस्तकं असतील, मोठी पुस्तकं असतील आणि हो, ही माझ्या मुलीची अभ्यासाची पुस्तकं आहेत, वह्या आणि पुस्तकं. तर हेही मी घेतलेलं आहे. तर तुमच्या घरात जे काही ग्रंथ असतील त्याचबरोबर तुमच्या मुलांची अभ्यासाची पुस्तकं तुम्ही घ्यायची आहेत. चला आता ह्याची मांडणी करून घेऊया. आता पुस्तकांची आणि ग्रंथांची मांडामांड झालेली आहे. आता मी त्याच्याभोवती ही मोत्याची रांगोळी टाकते. आता पूजेसाठी जे साहित्य आपल्याला लागतं ते नेहमीचंच साहित्य आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते. याप्रमाणे फुलं घेतली आहेत, नैवेद्यासाठी दूध घेतलंय, हळदी कुंकू वगैरे घेतलेले आणि नैवेद्याला 5 फळं पण घेतलेली आहेत. सगळ्यात आधी पूजा सुरू करण्याआधी देवाला दिवा लावून घेऊया. आता आपल्याला माहिती आहे कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो. तर सगळ्यात आधी गणपती पूजा करूया. ही सुपारी गणपती म्हणून घेतो आहोत. आता गणपतीला आधी आपण शुद्धोदक स्नानम घालणार आहोत. त्यानंतर दुधाचं स्नान घालणार आहोत. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. पुन्हा एकदा शुद्धोदक स्नानम. त्यानंतर
इथे मी छोटंसं आसन घेतलंय, त्याच्यावर अक्षता मांडते आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत। आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः। अक्षता अर्पण करायच्या आणि एक फूल अर्पण करायचं। आता सरस्वतीची पूजा सुरू करायची। दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं असतं। सरस्वती पूजन म्हणजे काय तर तुमच्या मुलांची शाळेची पुस्तकं असतील, तुमच्या घरातले जे सगळे ग्रंथ असतील ते मांडायचे आणि त्याची पूजा करायची। तर आता हे सरस्वती पूजन करण्यासाठी हळदी कुंकू वाहून घ्यायचं। बाकी पुस्तकांवर आणि ग्रंथांवर सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं। अक्षता अर्पण करायच्या आणि फुलं वाहायची। या प्रकारे फुलं अर्पण केल्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा। आता आपण इथे नैवेद्य दाखवून घेऊया। फळं आणि दूध घेतलेलं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। डोळ्याला पाणी लावायचं। आता दीप ओवाळून घ्यायचा। तुम्हाला सरस्वतीचे जे कुठले श्लोक येत असतील ते तुम्ही म्हणा, आरती करा आणि सरस्वती मातेकडे आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद नक्की मागा। दसऱ्याच्या दिवशी या प्रकारे पूजा केल्यानंतर ही पूजा दसऱ्याच्या दिवशी दिवसभर ठेवा। सकाळी सकाळी आंघोळ झाल्या ही पूजा करा किंवा मुलांकडनं करून घ्या आणि मग दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर ही पूजा ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षता टाकून या पूजेचं विसर्जन करा। आता यामध्ये तुम्हाला मुलांच्या अभ्यासाची पुस्तकं आणि वह्या ठेवायच्यात। पण जर मुलांची परीक्षा असेल, मुलांना वह्या पुस्तकं हवे असतील अभ्यासाला, तर ठेवा, पूजा करा आणि त्यानंतर ते वह्या पुस्तकं लगेच उचलले तरी चालतील। माता सरस्वतीचा आशीर्वाद घेऊनच मुलांना अभ्यासाला सुरुवात करू द्या। मग बघा, सरस्वतीच्या कृपेने त्यांची प्रगती निश्चितच होईल। मग मंडळी, दसऱ्याला तुमच्याकडे सरस्वती पूजन करतात का, की आणखीन कुठली वेगळी पद्धत तुमच्याकडे आहे? कमेंट करून नक्की सांगा। दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।